मनुष्याला परमेश्वराने आयुष्य जगण्यासाठी दिलेले आहे. ते जगत असताना सर्वांनी उत्तम कार्य केले पाहिजे. यश अपयश या नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्याचा विचार न करता आयुष्य मजेशीर जगले पाहिजे, असे विचार पुणे येथील ससून रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉक्टर पद्माकर पंडित यांनी मांडलेत. रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाण यांनी दीपावली महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या यशाचा मार्ग या सदरात विद्यार्थ्यांशी डॉक्टर पंडित यांनी ऑनलाईन संवाद साधला. त्याप्रसंगी ते बोलत होते. नमस्कार. नमस्कार. बराच वेळ झालेला आहे. लहानपणी तुमच्या वयाचे असताना यावेळी मी गोधडी घेऊन पांघरून झोपलेलो असायचो. Unmute sir. You are muted. Muted sir. Please unmute. Unmute. Okay. Yes. येतोय आवाज? Yes, yes sir. हा, तर मी तुम्हाला असं म्हणत होतो की म्हणजे मुलांना, रोटरी क्लबच्या लोकांना नाही. रोटरी क्लबचे लोक अजून 12 वाजेपर्यंतही जातील, त्यांना काय. यावेळी आम्ही आपले चिडीचूप झोपलेलो असायचो. एकतर दिवे नव्हते बरं का, म्हणजे आमच्या लहानपणी वीज नव्हती सटाण्यामध्ये. आमचा बाळपणीचा अभ्यास हा कंदिलावर झालाय. त्यावेळी काही राष्ट्रीय जनता दलाचं चिन्ह नव्हतं कंदील, त्यामुळे अभ्यास व्हायचा, नाही तर आम्ही लालू प्रसाद झालो असतो सगळे. आता काय, आपला विषय फार गंभीर आहे बा. पुढे काय करावं, यशस्वी कसं व्हावं. आणि तुम्ही तसे मला वाटतं सगळे आता किती 5वी 7वी 8वी 9वी कितवीचे विद्यार्थी आहात? 5वी ते 10वी सर. 5th to 10th. 5वी ते 10वी. म्हणजे तुम्ही लंडनचे आपले पाहुणे जे आहेत किशोरराव सोनवणे, त्यांच्या भाषेत 8च्या दुसऱ्या हप्त्यामध्ये आहात. 8 ते 16 मध्ये. म्हणजे साधारणपणे पहिले 8 वर्ष त्यांनी म्हटले त्याला आपण पाया खणणं असं म्हणू. पुढचे 8 वर्ष साधारणपणे आपण ते जोत बांधतो ना घर बांधताना, आता तुम्ही साधारणपणे विटा बिटा गोळा करून हळूहळू भिंती बांधायला सुरुवात केलेली आहे. माझे विचार जे आहेत किंवा अनुभव जे आहेत ते काही फारसे वेगळे नाही आहेत. आताही रोटरी क्लबच्या मोठ्या मंडळींनी मांडलेले विचार, सोनवणे जे म्हणले लंडनहून, ते मला फार छान वाटलं, ऐकावंसं वाटलं. कारण प्रत्येकाचे अनुभव वेगळे, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. पण या वयाच्या मुलांशी बोलताना मला असं वाटतं की 2-3 गोष्टी महत्वाच्या त्यांना सांगायला पाहिजे. पहिलं म्हणजे आयुष्यामध्ये यश किंवा अपयश असं काहीही नसतं. हे अत्यंत महत्वाचं आहे. आम्ही शाळेमध्ये होतो तेव्हा कुणाला 30% मार्क पडायचे, कुणाला 60%, कुणाला 90%, कुणाला गणित यायचं, कुणाला यायचं नाही, कुणाला क्रिकेट खेळता यायचं, कुणाला यायचं नाही. मला अजिबात खेळांमध्ये पळता यायचं नाही, सगळ्यात शेवटी जायचो मी. आणि चित्र काढता यायची नाहीत. आणि मग त्यावेळी म्हणायचे की हा हुशार आहे, माझे वर्गमित्र म्हणायचे हा हुशार आहे. आता वयाच्या 66व्या वर्षी मागे वळून पाहताना त्याच मित्रांबरोबर जेव्हा मी संध्याकाळी शिडोपाच्या गप्पा मारत बसतो, किंवा आता त्यांच्यातले बरेचसे तुमचे नातेवाईक, आजोबा वगैरे सुद्धा असतील कदाचित, कारण माझ्या बऱ्याच मित्रांच्या मुलांची मुलं आता मोठी झालेली आहेत. असं कुणीही आत्ता नाही की ज्याला नोकरी नाही, धंदा नाही, काम नाही, घर नाही, वाहन नाही. प्रत्येक जण त्याच्या त्याच्या परीने सुखात आहे. हे सगळ्यात पहिलं लक्षात घ्या. आयुष्यामध्ये खूप काळजी करणं, खूप महत्वाकांक्षा बाळगणं, मला कुठतरी फार पुढे जायचंय, याची काहीही आवश्यकता नसते. अनेक गोष्टी या आपोआप होत जातात. म्हणजे मी रोटरी क्लबचे गृहस्थ म्हणले त्याप्रमाणे नशिबाचा नाही उल्लेख करणार की आपण काही करत नसतो आणि तो कोणीतरी करतो, पण बऱ्याच गोष्टी आपोआप होतात, सहजासहजी होतात. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गुण असतात, प्रत्येकामध्ये काहीतरी क्षमता असते. कोणाला तरी व्यापार करता येतो, कोणाला तरी शेती करता येते, कोणाला तरी मैत्री करता येते, कोणाला तरी मारामारी करता येते, कोणाला तरी प्रचार करता येतो, निवडून येता येतं,
काही ना काहीतरी प्रत्येकाला येत असतं. काय त्याला म्हणायचं तारे जमीन पण. तर तुम्ही सगळे जमिनीवरचे तारे आहात आणि सटण्याच्या जमिनीवरचे तारे आहात. त्यामुळे केव्हा ना केव्हा तरी तुम्ही सगळे कुठे ना कुठेतरी चमकणार आहात. हा पहिला भाग. त्यामुळे आयुष्याची भविष्याची चिंता करायची नाही. सगळ्यांचं व्यवस्थित होणार असा विश्वास बाळगायचा. 100% होतं ते. आणि ते कशामुळे होतं तर आपण जेव्हा काहीही करत नसतो आणि आराम करत असतो तेव्हा आपल्याला टोचणारी आजूबाजूला माणसं असतात. सोनवणींनी सांगितलं ते फार खरं आहे की 9वीला त्यांना कोणतरी मित्र भेटले आणि मग त्यांनी सांगितलं की अरे बा जाणीव होणे, जाणीव. तर ती जाणीव करून द्यायला कोणीतरी असतं. वडील काहीतरी 2 तणके घालतात, आई काहीतरी एक प्रेमाने 2 शिव्या देते, कोणीतरी मित्र काहीतरी आपल्याला एक आव्हान देतो, कोणीतरी वर्गातला एखादा मुलगा आपल्याबरोबर स्पर्धा करत असतो, किंवा ते आपण शांतपणे जेव्हा मित्रांबरोबर वेळ घालवत असतो, काहीही खेळताना, तेव्हा खेळताना अभ्यासाचा विषय निघतो, अभ्यास करताना खेळण्याचा विषय निघतो. आम्ही आमच्या बालपणी खूप पत्ते, कॅरम वगैरे काय काय खेळत असू. आयुष्य हे सगळ्या गोष्टी करण्याकरता आहे, फक्त अभ्यास करण्याकरता नाही. हा दुसरा महत्वाचा भाग. कारण शेवटी तुमची एक क्षमता असते. आता माझ्या हाताखालून गेलेले एक 8-10 हजार विद्यार्थी जगभर कुठे कुठे आहेत, मोठी माणसं आहेत, माझ्यापेक्षा खूप मोठी आहेत. तर त्यांच्याकडे मी बघतो तर ते काय प्रकारचे, तर सगळ्या प्रकारचे असतात. त्यात अभ्यास करणारे आहेत, अभ्यास न करणारे आहेत, त्यात वेळापत्रक करणारे आहेत, वेळापत्रक न करणारे आहेत, त्यात वेळ पाळणारे आहेत, वेळ न पाळणारे आहेत. त्यामुळे यशाचं असं आयुष्यात कुठलंही गणित नाही की जे तुम्ही किती परिश्रम केले, किती वेळेवर केले. मात्र काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला यश मिळतं. तुम्हाला उत्तम प्रकारे आपल्या कुटुंबियांवर प्रेम करता आलं पाहिजे, ते कसंही असले तरी. आपला लहान भाऊ आहे, आपले वडील आहेत, त्यांचं शिक्षण काय आहे, त्यांचं उत्पन्न काय आहे, आपले मित्र आहेत, त्यांचं कुठलंही पार्श्वभूमी, म्हणजे आता हा काही आपला विषय नाही, तो कोणीही असो, तुम्हाला लोकांवर प्रेम करता आलं पाहिजे, लोकांशी मैत्री करता आली पाहिजे, लोकांनी केलेली मैत्री आणि प्रेम घेता आलं पाहिजे. याचं कारण जगामध्ये पुढे जाताना तुम्ही कधीही एकटे पुढे जात नाही, तुम्ही कोणाबरोबर तरी जाता, कोणीतरी तुम्हाला पुढे नेतं आणि म्हणून मग तुम्हाला सुद्धा कोणाला तरी पुढे नेण्याची सवय लागते. त्यामुळे ही जी याची भूमिका आहे, तुलना करणे, तुला किती गुण मिळाले, तुझ्याकडे कुठली गाडी आहे, तुझ्याकडे काय कपडे आहेत, या सगळ्या गोष्टींनी आपण आपलं आयुष्य आहे ना खूप गुंतागुंतीचं आणि चमत्कारिक करून टाकलंय. जो जसा आहे तो तसा आहे, मी जसा आहे तसा मी आहे, असं स्वतःला सांगायचं. फार सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतोय. तुम्हाला बुद्धी असेलच असं नाही, तुम्हाला कष्ट करण्याची तयारी असेलच असं नाही, एखाद्यामध्ये असेल, एखाद्यामध्ये नसेल. आणि हे सगळं तुम्हाला सांगतो सापेक्ष असतं, काल सापेक्ष असतं. आपण जसे असतो तसेच कधीही नेहमी नसतो, आपण बदलत असतो. कधीही अभ्यास न करणारा एखादा मुलगा सुद्धा परीक्षेच्या 8 दिवस आधी अचानक अंगात येण्यासारखा अभ्यास करतो, पुस्तक वाचायला लागतो. आणि एखादा खूप अभ्यास करणारा मुलगा एक दिवस वाटला, कंटाळा आला, तर तो सोडून देतो अभ्यास आणि कुठेतरी सिनेमा पाहायला जातो. तेव्हा एक नेहमी लक्षात घ्या की तुमच्या आजूबाजूच्या वातावरणातून तुम्ही घडता. प्रत्येक मनुष्य हा 2 गोष्टींचा परिपाक असतो. एक, तुम्ही जन्माला येताना ज्या जनुकांमधून जे गुण आणले ते तुमच्या कुटुंबाला, तुमच्या कुळाला, त्याला महत्व आहे. कारण तुम्ही दिसता कसं आहे, तुमची उंची किती आहे, तुमचं वजन किती असणार आहे, तुमची बुद्धिमत्ता किती आहे, पण याला फार कमी महत्व आहे. त्याहून जास्त महत्व आहे की कोणत्या वातावरणात तुम्ही वाढता, तुमची शाळा कशी आहे, दर्जा म्हणून म्हणत नाही मी, तुमचे मित्र कसे आहेत, तुमचा शेजार कसा आहे, तुमचे कुटुंबीय कसे आहेत. आणि हे सगळं असताना तुम्हाला कमीत कमी मानसिक त्रास कसा होतो हे फार महत्वाचं आहे. कुठल्याही गोष्टीचा ताण घेणं, दडपण घेणं, फार काहीतरी आपल्याला करायचं आहे असं वाटणं, हे काही फार उपयोगाचं ठरत नाही. सहजासहजी मी नेहमी विद्यार्थ्यांना नदीची उपमा देतो. नदी निघते कुठून तरी डोंगरातून, जशी सोनवण्यांची नदी आहे, ती सटाण्यापासून निघाली, निताण्यापासून निघाली आणि आज तिचा
काय म्हणतो नद झाला, महासागर झाला लंडनमध्ये. हा सगळा मार्ग त्यांनी आखला नव्हता. हा मार्ग आपोआप झाला. जिथून उदयाला आली, उगमाला आली नदी, तिला वाटलं अरे बा इथे काहीतरी दगड आहे का, आपल्याला इकडून काही जाता येणार नाही. तिने आपलं डावं वळण घेतलं, तिने उतार पाहिला. आलं लक्षात? हे जे आहे ना, आयुष्य हे वाहत आहे. आयुष्य वाहत असतं, आपोआप वाहत जात असतं आणि ते तुम्हाला शिकवत जातं. तुमची शिकायची तयारी पाहिजे. शिक्षण हे फक्त शाळेत नाही, शिक्षण हे फक्त पुस्तकात नाही, शिक्षण हे फक्त गुरुजींमध्ये नाही, बऱ्याचशा प्रमाणात तिथे आहे. कारण शिक्षणाचे 2 भाग आहेत. आपण शाळेत जातो, पुस्तकं वाचतो, परीक्षा देतो, गुण मिळवतो, पहिले येतो, नापास होतो, शेवटचे येतो, प्रमाणपत्र मिळवतो, त्याला छानपैकी आपलं लावतो भिंतीवर. हा औपचारिक भाग आहे. हा औपचारिक भाग आहे. हा अनेक संस्कृतींमध्ये, अनेक समुदायामध्ये यापूर्वी कधीही नव्हता. हजारो वर्षांची आपली जी परंपरा आहे ती अनौपचारिक परंपरा आहे. माणूस शिकार करायला शिकला फार पुरातन काळी. आदिमानव असताना दगड मारून शिकार करायचा. कुठल्या तरी दगडाचा त्यांनी पातं केलं, नंतर मग लोखंडाचं पातं केलं. यावेळी कुठलीही शाळा नव्हती. तेव्हा ही जीवनाची शाळा जी आहे त्यातून तुम्ही जेवढे कान उघडे ठेवाल, डोळे उघडे ठेवाल, मात्र एक लक्षात ठेवा, मर्यादित उघडे ठेवा. मर्यादित. काय बघायचं आणि काय बघायचं नाही, काय ऐकायचं काय ऐकायचं नाही, काय बोलायचं काय बोलायचं नाही. ए मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. तुमच्या आजूबाजूचं वातावरण जेवढं तुम्हाला प्रसन्न करणार असेल, आनंदी ठेवणार असेल, यशा अपयशाची पर्वा न करायला सांगणार असेल, तेवढ्या तुमच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतात. बाळपणी एवढा काही त्रास होत नाही, कारण बाळपणी सवय असते. काही झालं तरी मनुष्य, बाळपण हे जे आहे ना, हे त्या जड बुडाच्या बाहुलीसारखं आहे. कसंही टाका, ती आपली जड बुडाची बाहुली आनंदाने आपण सहन करतो. आयुष्यात तुम्हाला सांगतो, जसजसे तुम्ही पुढे जाल तसतसं तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. आणि तुम्ही लहान आहात मुलांनो, 5वी ते 10वीचे आहात. मी जे सांगतो ते अधिकाधिक सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतोय. नाही समजलं तर यावर तुमच्या मित्रांशी, तुमच्या वडीलधाऱ्यांशी, तुमच्या शिक्षकांशी बोला की हे आम्हाला त्या डॉक्टरनी काय सांगितलं त्या दिवशी. तुम्ही जेव्हा जन्माला येता आणि पहिले 8 वर्ष तुम्ही योगक्षेमम व्यायाम पाहिले का तुम्ही? आयुर्विम्याची जाहिरात. एका बाजूला आईचा हात, एका बाजूला वडिलांचा हात, तुमची मध्ये ज्योत असते. अजिबात ते फडफडू देत नाही. मना पोऱ्याने काही त्रास बवाले नको. बस एक कलमी कार्यक्रम. माझा किंवा माझी मुलगी ही माझी आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. त्याला कुठलंही दुःख होता कामा नये, त्याला कुठलाही त्रास होता कामा नये. गरीब बाप 2 तास जास्त मजुरी करून नवीन पुस्तक आणतो, जुनं सेकंड हँड घेत नाही. हे त्याच्यानंतर आता काय झालंय की आमच्या पिढीच्या वेळी, आणि आता मला दिसतोय मामा चंद्रतळे आहेत, आमचे लाडके डॉक्टर मनोज शिंदे आहेत, इतर मंडळी आहेत. आमची जी पिढी घडली त्या पिढीची आधीची पिढी ही संपन्न नव्हती. त्यांच्याकडे सुबत्ता नव्हती. त्यांच्याकडे घरदारं जुनी होती. त्यांच्याकडे शेतीवाडी असेल, पण त्यांच्याकडे नोकरी व्यवसाय फार नव्हता, पैसे फार नव्हते. पण त्यांना हे लक्षात आलं होतं की आपली पोरं बाळं शिकली तर पुढे यांचं काहीतरी घडेल. आणि म्हणून त्यांनी आपल्या मुलांना जेवढं प्रेम दिलं तेवढा त्रासही दिला. आणि एक प्रेरणा दिली. म्हणजे मला अजून आठवतं की माझी आई म्हणायचं, तुला नको करायचं, नको करू अभ्यास, काय होणार ते तुझं होणार आहे. बघा किती साधी फिलॉसॉफी आहे. बाळा हे रे बैस रे, काय तुला मांडीवर बैस, तुला दूध चुका घे रे, पुस्तक आण रे. हे नाही, व्हेरी रिअलायझेशन. दिस इज द फॅक्ट. तुला पुढे जायचंय, जे काय करायचं ते तुला करायचं आहे. ही परिस्थिती बदलून काय झालं की पालक सधन झाला. पालक सधन जरी झाले तरी पालक जागरूक झाला. गरीब पालक सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांच्या, आपल्या मुलांच्या शिक्षणाकरता नको ते शिकवण्या, वर्ग, शहरात पाठवणं हे करायला लागलं. मला अजून आठवतं की आमच्या शाळेमध्ये, म्हणजे मी काही कोणाला दोष देत नाही, तुम्हाला फक्त सांगतो, अनुभव सांगायचे आहेत म्हणून. मी जेव्हा 11वी झालो तेव्हा मी वीकनेस विद्यार्थी होतो की मला हुशार असूनही पुढे सटाण्याच्या बाहेर जाता येणं शक्य नव्हतं. आणि बघा भाग कसा असतो, जरी माझा नशिबावर विश्वास असेल तरी. इंग्रजीमध्ये असं एक म्हण आहे की द वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड, गॉड ट्राईज टू प्रूव्ह हिम दॅट आय एम देअर. म्हणजे ज्यांचा देवावर विश्वास नाही
देव त्यांच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडवतो की म्हणतो बघ आता तरी माझ्यावर विश्वास ठेवशील की नाही. ते आमचं आणि देवाचं अजूनही चालू आहे म्हणजे चर्चा. तर मी एकमेव मुलगा होतो की ज्याला बाहेर गावी जाणं शक्य नव्हतं आर्थिक परिस्थितीमुळे. आणि त्याच वर्षी सटाण्यामध्ये विज्ञान महाविद्यालय निघालं 1971. मराठा विद्यार्थी समाजाचे कला आणि वाणिज्य होतं, कला विज्ञान आणि वाणिज्य झालं, तिसरा पाय आला. बहुजन विकास आघाडी झाली, सटाण्याची 3 ब्रांचेस सुरू झाले. आमचे प्राचार्य होते. आम्ही एकदा तर मी अर्ध्या चड्डीतच शाळेला याला गेलो महाविद्यालयात. ते फार रागावले आमचे राम शिंदे. काही वाटत नाही म्हणून तुला अर्धी चड्डी घालतो. म्हटलं अहो सर अर्धी तरी घातलेली आहे, मला जरा बोलण्याची वेगळी सवय होती. तर ते भयंकर हसले. तू असं कसं काय म्हणे प्राचार्यांना बोलतो तू अर्धी तरी घालते. हो सर म्हटलं खरं ना, ती घातली तर तुम्ही काय केलं असतं, हाडलंच असतं मला. तेव्हा एक लक्षात घ्या की तुम्ही एकूण माणूस म्हणून कसे आहात याला जीवनात फार महत्व आहे. आपण काय केलंय की स्पर्धा, हा अभ्यास, पुस्तकं, घोकमपट्टी, गुण मिळवणे, पहिलं येणे याला फार प्रचंड महत्व दिलंय. आय एम रिअली टेलिंग यू ऍट द एंड ऑफ 66 years ऑफ लाईफ मला असं कधीही वाटत नाही की जे माझ्या एवढे शिकले नाहीत, जे शहरात आले नाहीत, त्यांच्या आयुष्यात काही अपूर्णता किंवा कमीपणा आहे. एवढंच की आमचं आयुष्य थोडं सोपं आहे, थोडं सहजासहजी पैसे मिळतात, थोडा मान जरा जास्त मिळतो. इतका मान मिळतो की शेवटी ते आपल्याकडे पाहताना त्यांची मान दुखते, त्यांच्याकडे पाहताना आपली मान दुखते. मी स्वतः असं कधीही मानत नाही. आय ऑलवेज बिलीव्ह, म्हणजे माझ्याकडे एखादा अत्यंत अशिक्षित, अत्यंत गरीब पेशंट आला तरी मी त्याच्याशी आऊजाऊनी बोलतो, दादा कायचंय काय म्हणत. हे हा जो भाग आहे ना, समानता. आपण काय केलंय, आपण या स्पर्धेच्या मागे लागल्यामुळे आपण एकमेकांशी तुलना करू लागलोय. तेव्हा तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर कुणाशी स्वतःची तुलना करू नका. त्याच्याकडे सायकल आहे, माझ्याकडे नाही. फार साधं सांगतो तुम्हाला, फार कोणी माझ्याकडे काही नव्हतं, याच्यावर मी फार चांगला उपाय केला. ज्याच्याकडे आहे त्याच्याशी मैत्री करायची, इतका साधा उपाय केला. तुझी सायकल आहे ना, मी एक चक्कर मारू वगैरे, मित्र झाल्यावर तो काय नाही म्हणतो, मला पण सायकल चालवायला मिळायची. इतकं आयुष्य सोपं आहे. पुण्यात आल्यावर सुद्धा मी शांतपणे, मला इंग्रजी येत नव्हतं, मला मराठी पण इतकं नीट बोलता येत नव्हतं. मला 1-2 वर्षात लोक विचारायला लागले की बा अरे तू पंडित नुमोबीला होता का सेंट विन्सेंटला होता. लर्निंग अ लँग्वेज इज व्हेरी इझी. माझं सगळं आयुष्य मराठी शाळेमध्ये गेलं, माझ्या मुलांचं सगळं आयुष्य मराठी शाळेमध्ये गेलं. ते जगभर हिंडतात, उत्तम इंग्रजी बोलतात, इतर भाषाही बोलतात, काही अडत नाही. मला सांगा, एखादी अशिक्षित बाई, खेड्यातली मुलगी, तिचं लग्न होऊन तिला सुरतला दिलं, ती गुजराती शिकत नाही का? तिला मद्रासला दिलं, तिला येत नाही का तमिळ? व्हॉट इज देअर इन लर्निंग अ लँग्वेज? काय असं अवघड आहे त्या भाषेमध्ये? काही अवघड नाहीये. यू कॅन स्पीक एनी लँग्वेज फाईनली. त्या वातावरणात तुम्हाला राहावं लागतं. मला जेव्हा कळलं की यार आपण पुण्याला आलो, साधारण मेडिकल सगळं इंग्रजी बोलून आपल्याला इंग्रजी येत नाही एवढं चांगलं, तर काय करायचं? मला ते हसायचे मुलं, तो हसला की मी त्याला सांगायचो, माझा कुठला उच्चार चुकला म्हणून तू हसला ते मला सांग. म्हणजे मला ते म्हणजे यार हा फारच प्रामाणिक मुलगा होता, दिस बॉय इज व्हेरी ट्रान्सपरंट. त्याला आपल्याला येत नाही याची काहीच लाज वाटत नाही, उलट त्याला जाणीव आहे आपल्याला काही येत नाही म्हणून. मग मी काय सुरू केलं, इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांबरोबर कॅन्टीनला चहा प्यायला बसायचो. 2 फायदे व्हायचे, ते इंग्रजीत बोलायचे, मला इंग्रजी शिकायला मिळायचं. दुसरं, इंग्रजी माध्यमातल्यामुळे ते श्रीमंत होते, चहाचे पैसे पण तेच द्यायचे. तेव्हा जीवनामध्ये मार्ग काढताना हा नदीचा जो मार्ग आहे ना, तो तुम्ही स्वीकारा. जिथे आपल्याला विरोध होईल, अडचण होईल, ज्या मार्गाने जाता येणार नाही, जो खडतर आहे तो सोडा. मला असे मी पाहिलेत लोक की नाही, आमचा एक मित्र होता, त्याला गणित यायचं नाही. तो म्हणला मला तू काही म्हणे पंडित, मला गणितातच बीएससी करायचं. 4 वर्ष लागलो, 5 वर्ष. मला असं अशा लोकांचं कौतुक वाटतं बरं का. मी या प्रकारचा नाही. मी आपण शांतपणे काय साधं आहे, काय सोपं आहे, काय सरळ आहे, आपल्याला काय जमतं, कॉमर्स जमतं, ओके. त्याच्यात माझ्याकडे एक विद्यार्थिनी होती, तिचे वडील शासकीय सेवेमध्ये होते आणि त्यांच्याकडे बऱ्यापैकी पैसे होते. त्यांनी असा विचार केला की आपली मुलगी काही फार बरी नाही शिकायला, तिला आपण डी फॉर्म करून टाकू, एक औषधाचं दुकान टाकून देऊ. लोक आजारी पडतात, डॉक्टरकडे जातात, डॉक्टर चिठ्ठी लिहितात, तो दुकानात येतो, औषध घेतो, मुलगी रांगेला लागेल. एक आपल्याकडे पैसे आहेत, दुकान घेतलं की ते दुकान पाहून आपल्याला चांगला फार्मसीचा एखादा बी फॉर्म एम फॉर्म मुलगा पाहून लग्नही करून टाकता येईल. अत्यंत योग्य आणि शुद्ध विचार होता. त्या मुलीला डी फॉर्मला बरे मार्क मिळाले. बरे मार्क मिळाल्यावर तिच्या महत्वाकांक्षा झाल्या प्रज्वलित. ती म्हणली मला आता बी फॉर्म करायचं. ते वडील आमचे मित्र,
ते म्हणले अहो दादा असं असं आहे, म्हणले आमचा समाज जैन, ते आता जरा ते लग्न करायचंय, तुम्ही सांगा त्या मुलीला कुठे शिकत बसते. मग मी मी काउन्सिलिंग मध्ये आहे, मी बऱ्याच विद्यार्थ्यांशी बोलतो, मला तरुण मुलांचं मन कळतं, त्यांच्या महत्वाकांक्षांची मी निगडीत आहे. त्यांच्या आयुष्यभर आय हॅव ट्रॅव्हल्ड विथ थाउजंड्स ऑफ स्टुडंट्स टिल टुडे, सगळ्यांबरोबर चालत असतो मी, एक एक जीव झाल्यासारखं होतं. तर मला असं वाटलं की ठीक आहे बाई, मुलगा त्याला म्हटलं तुम्हाला काय त्रास आहे, लग्न करून टाका, शिकत राहील, लग्न होईल. तिला बी फॉर्मला त्याहून चांगले मार्क पडले. तिची अजून मन जागृत झाली. ती म्हणली की मला आता अजून काहीतरी शिकायचं. मग त्यावेळी आमच्याकडे MSc फार्माकॉलॉजी होतं, माझा विषय तुम्हाला बघितलं फार्माकॉलॉजी. तिला म्हटलं ये आमच्याकडे MSc करून टाकू, माझ्याकडेच राहशील 3.5 वर्ष, काही तुला वाटलं मी शिकवत जाईल, नाहीतरी मी मास्टरच आहे, हाडाचा मास्टर. तिला ठोकून 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 शिकवलं, ती MSc झाली, बऱ्यापैकी मार्क मिळाले. आणि नेमकं त्यावेळी हे सगळं सॉफ्टवेअर म्हणजे सोनवणे गेले इंग्लंड अमेरिकेत, त्यावेळची वेळ आहे. तर त्यावेळी त्या इंग्लंड अमेरिकेतल्या मुलांना अशा मुली लागायच्या की ज्या इंग्लंड अमेरिकेमध्ये काहीतरी नोकरी किंवा व्यवसाय करू शकतील. आणि त्याच्यामध्ये हे बी फॉर्म, एम फॉर्म आणि MSc फार फिट बसत होतं. ती गेली सिन्सिनाटीला, नंतर तिने PhD केली, आता ती फार्माकॉलॉजीची अमेरिकेमध्ये प्रोफेसर आहे. हे तिने कधीही एक्सपेक्ट केलं नव्हतं. मी कधी एक्सेप्ट केलं नव्हतं. मला काय माहित होतं, मला फार्माकॉलॉजीचं स्पेलिंग माहित नव्हतं. मला एकदा एक लोक माझी परीक्षा घ्यायची आणि मी थापा मारायचो. आमचे प्रिय मित्र होते प्रकाशराव जोशी, वारले, त्यांच्या आईचा मी मानस मुलगा, त्यांनी मला लहानपणी खूप सांभाळलं, खूप पुस्तकं वाचायला दिली. तर त्याची डिग्री होती डॉक्टर प्रकाश जोशी MD पेड. तर ते पेड म्हणजे पीडियाट्रिक्स. आता मला कुठे माहित, शाळेत असताना एका मित्राने विचारलं, त्यांना वाटायचं बा याला फार येतं, हा फार हुशार. बंडू म्हणे पेड काय विषय. मग हे पेड ना युनिव्हर्सिटी नाव आहे, म्हणतं कोणतं तरी गाव नाव आहे अमेरिका. नंतर मला कळलं की पीडियाट्रिक्स म्हणजे बालरोग. तेव्हा आत्ताच सगळं आलं पाहिजे, आत्ताच सगळं पाहिजे असं काही नाही. आपलं जीवन हे नदीप्रमाणे फुलतं, त्याप्रमाणे फुलाप्रमाणे फुलतं. तुम्ही आता एखाद्या झाडावरच्या कळीसारखे आहात. तुमच्या आई वडिलांनी मुळापासून, खोडापासून, तुम्हाला फांद्यांपासून, पानांपासून तजेला जीवन दिलेलं आहे. तुम्हाला आता फुलायचं आहे, तुम्ही आपोआप फुलाल. आक्रस्ताळेपणा करू नका, स्वतःला ताणू नका, स्वतःला ओढू नका. तुमच्यामध्ये गुण असतील तर ते नक्की बाहेर येतील, 100% बाहेर येतील. अशी कुठलीही गोष्ट नाही की ज्या माणसाला आवडते, शिकायची आणि शिकता येणार नाही. फक्त त्याला मर्यादा आहे. सगळ्यांना सगळं करता येत नाही. मी म्हणलं गायचंय, मला गाता येणार नाही, फायदा एकच होईल, माझी बायको घर सोडून जाईल, म्हणजे तो माझा फायदा, तिचा होईल की नाही मला माहित नाही. तेव्हा आपल्याला सगळं, हल्ली काय आहे फार अवघड झालं, त्या मुलांना सतार काय शिकवतात, त्यांना बास्केटबॉल काय शिकवतात, म्हणजे तो तेंडुलकरही झाला पाहिजे, तो बिल गेट्सही झाला पाहिजे, ती लता मंगेशकर पण झाली पाहिजे. असं होणंच शक्य नाही ना. असं कसं होणं शक्य आहे? त्याला मर्यादा आहे, त्याला मर्यादा आहे. म्हणजे साम्यवादाबद्दल सानेगुरूंचं फार चांगलं मत आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की गुलाबाला मोगरा होता येणार नाही. मी उगाच धोत्रा बित्रा अशी उदाहरणं घेत नाही. तुमचा स्वतःचा एक स्वतःचा सुगंध आहे, तुमच्या स्वतःच्या पाकळ्यांचा एक रंग आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही निसर्ग आहात, तुम्ही यू आर अ बायोलॉजिकल बिईंग, तुम्ही माणसाचं मूल आहात, तुम्ही आमचं भवितव्य आहात, तुम्ही नैसर्गिक आहात, तुम्ही एखाद्या नदी इतके नैसर्गिक आहात, तुम्ही एखाद्या फुला इतके नैसर्गिक आहात. त्याच निसर्गाच्या टवटवीतपणाने राहा. शाळेत जात जा, कॉलेजमध्ये जात जा, अभ्यास करा, वाटेल तेव्हा करा, भरपूर करायचा भरपूर करा. पण केवळ तेच करणं आणि त्याच पद्धतीने पुढे जाणं, याच्यामुळे आयुष्य एकसुरी होतं. त्याच्यामुळे पदवी मिळते, व्यवसाय चालतो, धंदा चालतो, पैसे मिळतात, ही उपजीविका झाली. त्याच्या जोडीला काहीतरी छंद पाहिजे, त्याच्या जोडीला काहीतरी आनंद येणार पाहिजे. फोटोग्राफी करा, चित्र काढा, गाणं म्हणा, चित्रपट पहा, कादंबऱ्या वाचा. तुम्हाला अगदी सांगतो, ज्याला खरोखर मोठं व्हायचं आणि काही करायचंय, एकमेव सल्ला आजच्या भाषणातलं एकच लक्षात ठेवा, भरपूर वाचन करा. नथिंग इज मोर प्लेजरफुल अँड मॅच्युरिंग लाईक रिडिंग गुड बुक्स. फक्त चांगली पुस्तकं वाचा. सटाण्याच्या नगरपालिकेच्या वाचणाऱ्यात असं एकही पुस्तक नसेल त्या काळात जे मी वाचलं नसेल लहानपणी. रीड. आता तर काय तुम्हाला गुगलवर सगळं उपलब्ध आहे, मात्र लक्षात ठेवा, चांगलं वाचा, उत्तम वाचा, नोबेल प्राइज मिळवणारा वाचा, रवींद्रनाथ वाचा, कुसुमाग्रज वाचा. उगाच काही आपलं उचललं वाचलं असं करू नका, कारण पुस्तकं छापणारे 99 लोक हे फक्त पुस्तक छापायचं म्हणून छापत असतात. सो असं माझं म्हणणं आहे की चला, तुम्हाला डॉक्टर व्हावं वाटलं, आमच्या बाळपणी काय होतं, हुशार पोरगा असला की ते म्हणायचे ए ग्रुप इंजिनिअरिंग, डी ग्रुप मेडिकल. आम्हाला त्यावेळी IAS माहितच नव्हतं. मी मेडिकलला आल्यावर मला असं वाटलं की यार आपण IAS करायला पाहिजे, म्हणून मी तयारी सुरू केली. वयाचा काहीतरी गोंधळ झाला, मला काही करता आलं नाही.
म्हणून मग मी नंतर माझ्या महाविद्यालयात 150 लोकांना IAS केलं. माझे विद्यार्थी सगळीकडे. वी स्टार्टेड ऍक्च्युअली MBBS पीपल बिकमिंग IAS अँड दे आर ऑल ओव्हर द कंट्री. सगळीकडे नामवंत आहेत. आणि 2 गोष्टी शिकवल्या मी माझ्या विद्यार्थ्यांना फार महत्वाच्या, जाता सांगतो. अत्यंत प्रामाणिकपणे आणि सचोटीने जगा. नॉट ए सिंगल ब्लॅक मनी. औषधशास्त्रात काम केलं, करोडो रुपयांची गेली, कोणाचा चहा पण कधी घेतला नाही. अपराईट, दिस इज माय कंट्री, दिस इज माय. मी आजही अभिमानाने सांगतो की माझा विद्यार्थी आहे ना, तो असं काही मृतदेह बिल भरा मग लय जा. तो म्हणाल ठीक आहे नंतर केव्हा येणार. इट इज माय डेफिनेशन ऑफ सक्सेस. भरपूर मदत करा लोकांना, सो आपल्याला समोर जे तुमच्याकडे आहे. आणि अजून एक सल्ला बरं का, फार महत्वाचा. अभ्यासाबद्दल लोक मला विचारतात, सर अभ्यास कसा करायचा. साधी युक्ती सांगतो तुम्हाला अभ्यासात पुढे जायची. एक मित्र आपला किमान बरं का 1 किंवा 1 जास्त आपल्यापेक्षा कमी येणारा पाहिजे, आणि 1 किंवा 1 जास्त मित्र आपल्यापेक्षा जास्त येणारा पाहिजे. रिमेंबर, टीचिंग इज द बेस्ट वे ऑफ लर्निंग अँड लर्निंग इज द बेस्ट वे ऑफ टीचिंग. विद्यार्थी कधी विद्यार्थी नसतो, तो शिक्षक पण असतो. शिक्षक हा कधी फक्त शिक्षक, तो विद्यार्थी पण असतो. तुमच्यापेक्षा जास्त येणार तुम्हाला शिकवेल, ते जे तुमच्यापेक्षा कमी येतं त्याला तुम्ही शिकवा. आपोआप रिव्हिजन होते. अभ्यास सर्वत्र करत राहा. चर्चेतून अभ्यास करा. पाठांतराच्या मागे लागू नका. समजून घ्या. आणि मला सुरवणीचं फार आवडलं. आय वॉज इम्प्रेस्ड बाय हिज स्टोरी. आणि असे खूप विद्यार्थी मी पाहिले की ज्यांना अचानक त्यांचं कोर कशात आपण करू शकतो सापडतं. उदाहरणार्थ आता आमच्याकडे बुद्धिमत्ता काही विषयांना लागते, खूप पाठांतर. काही विषयांना स्किल लागतं. ऑपरेशन करणारा जो सर्जन आहे त्याला काय पुस्तक पाठ करायची आवश्यक, त्याला ते कळलं पाहिजे कुठून कसं कापायचं, कसं धरायचं. आता आमचे मनोज शिंदे करतात, कुठलं तरी हाड जुळवायचं, प्लास्टर लावायचं. स्किल. आयुष्यामध्ये 3 गोष्टी आहेत शिक्षणामध्ये. तुम्ही आता शाळेत शिकता, दॅट इज ओनली 1 डोमेन. त्याला आम्ही कॉग्निटिव्ह डोमेन म्हणतो. पुस्तक वाचणे, ज्ञान मिळवणे, समजून घेणे, हा फक्त 1/3 भाग आहे यशाचा. यशाचा दुसरा 1/3 भाग आहे स्किल. तुम्हाला पंक्चर काढता येतं का, तुम्हाला शिवणकाम करता येतं का, तुम्हाला स्वयंपाक करता येतो का, तुम्हाला इंजेक्शन देता येतं का. स्किल. सायकोमोटर, त्याच्यामध्ये मेंदू आणि तुमचे स्नायू, तुमची हालचाल, हे सगळं एकत्र होत असतं आणि एकजीवाने करत असतो. त्या बाईच्या डोक्यात जर नसेल 1 टाका उलट 1 टाका सुलट, ते स्वेटर विणता येणार नाही. आणि तिसरा महत्वाचा भाग आहे शिक्षणाचा ऍटिट्यूड. ऍटिट्यूड, तुमचा कल काय आहे, तुमचे कम्युनिकेशन स्किल्स आहेत, तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, तुम्ही इतरांशी कसे वागता, इतरांना किती समजून घेता, इतरांच्या दुःखात किती सहभागी होता, इतरांच्या आनंदात किती सहभागी होता. आणि ज्याला हे एकजीव होणं जमलं, आपल्या म्हणजे तुम्हाला सांगितलं आपण 2 प्रकारे घडतो. एक आपले आई वडील, त्यांचे वाडवडील, तो वंश आपल्यात आहे, इट इज जेनेटिक. त्याच्याशी आपली नाळ किती जुळली, त्याच्याबरोबर आपण किती आहोत. आणि दुसरं आपली एन्व्हायरमेंट, जी जास्त महत्वाची. आपले मित्र, आपली शाळा, आपले शिक्षक, आपलं गाव, आपलं शेत, आपलं वातावरण, हे याच्याशी सातत्याने जुळवून घेणं. म्हणजे आता मला इतकी वर्ष झाली, 1973 साली मी सटाणा सोडलं. नाव इट्स ऑलमोस्ट 47 इयर्स. मला आजही त्या गावातून बाहेर पडल्यासारखं वाटत नाही. आजही 2-4 लोकांचे फोन असतात, काहीतरी गप्पा मारल्या जातात. तसंच श्रीरामपूरचं आहे, तसंच संगमनेरचं आहे, तसंच अहमदनगरचं आहे, जिथे कुठे तिथंच सोलापूरचं आहे. गो त्या. आणि फार फायदा होतो. मी हे बघितलंय. म्हणजे आता इतर लोकांचा काय मला माहित नाही. ज्या ज्या लोकांच्या बदल्या होतात ना शासकीय सेवेतल्या, ती मुलं जास्त हे होतात बरं, व्यावहारिक दृष्ट्या जास्त चतुर असतात, कारण त्यांनी जास्त जागा पाहिलेल्या असतात. इव्हन आता हा याचा भाग सोडा, आपण असं म्हणतो काही काही गुण हे काही काही जाती जमातींमध्ये असतात, तर भटके आणि विमुक्तांमध्ये हे तुम्हाला दिसून येईल, कारण त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या लोकांशी डील करावं लागतं. आमचं असंच आहे. वी सी सो मेनी पीपल, दरवेळी वेगळे, प्रत्येक वेळी 200 विद्यार्थ्यांची वेगळी बॅच, प्रत्येक वेळेला कुठले तरी नवीन पेशंट, नवीन गावचे, नवीन भाषेतले, नवीन आजाराचे. तेव्हा आपण कुठल्याही नवीन गोष्टीची कसं जुळवून घेऊ. म्हणून जसं वाडियामुळे सोनवणे घडले, तसं त्या बीजे मेडिकलमुळे घडलं. मी ते काय कुठलं आपल्याला वाटतं सटाण्यामध्ये पहिले आलं, 79% मार्क, बोर्डात अमुक तमुक, काही नाही. ते पुण्यामध्ये इतके बाप पडलेले असतात आपले, ते इतक्या खडा बोलतात, आपल्याला कळतं आपण 133 आहे. काय विनाकारण काही तेंडुलकर गेट्स बीट्स काही व्हायचं नाही. आपली चाल चलो बस.
आपण जर 8व्या घरापर्यंत गेलो तर प्यादाचा वजीर होतो, एवढं लक्षात घ्या. चालत राहा, हळूहळू चालत राहा, नैसर्गिक चालत राहा, दडपण न घेता चालत राहा, कुटुंबाला, मित्रांना, सगळ्यांना सांभाळून घेऊन चालत राहा. बरोबर 8व्या घरात पोहोचाल, तुमचा वजीर होईल, तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. जर ते मिळालं नाही तर यशस्वी आणि सुखी कसं व्हायचं, तर तुम्हाला जे मिळालं तेच तुम्हाला पाहिजे होतं असं म्हणायचं. बी हॅपी विथ व्हॉट यू गेट. हॅपीनेस इज विदिन. तुकाराम बुवा, आम्ही ज्ञानेश्वर तुकारामांचे विद्यार्थी आहोत. करे तुकारामांनी म्हटलं हॅपीनेस इज विदिन. कुठेही बाहेर नाही सुख, कुठेही नाही बाहेर, नोकरीत नाही, पगारात नाही, बंगल्याच्या आकारात नाही, गाडीमध्ये नाही, तुमच्या आतमध्ये आहे. तुम्हाला पाहिजे ते मिळवा, ते मिळालं तर फारच उत्तम. नाही भाऊ मला हेच पाहिजे होतं, विषय संपला. इतकं साधं आणि सोपं आहे. आयुष्य आनंदाने जगणं महत्वाचं आहे, त्याचा आनंद घेणं महत्वाचं आहे. तरी तुम्हाला शुभेच्छा. भरपूर अभ्यास करा, करावासा वाटला तर. कदाचित तुम्हाला उद्या काहीतरी वेगळं करावंसं वाटेल. आमचे कित्येक विद्यार्थी मेडिकल सोडून गेले, काहीतरी वेगळंच करतात, छान करतात. कोणी IAS आहे, कोणाची काहीतरी ट्रॅव्हल कंपनी आहे, कोणीतरी बायो इन्फॉर्मॅटिक्स मध्ये गेलेला आहे. साऊदम्प्टनला आहे आमचा एक विद्यार्थी सुधांशू पटवर्धन म्हणून. कडे आहेत लंडन मध्ये. ऍक्च्युअली बिलॉंग्स टू केमिकल बॅकग्राऊंड, पण नाव ही क्षेत्रातून तुम्ही कुठेही जाऊ शकता. जेवढ्या जास्त कला शिकाल, जेवढा जास्त माणूस पण जपण्यात आहे, ते जपलं की बाकी सगळं आपोआप करता येतं, असं माझं वैयक्तिक मत आहे. धन्यवाद. आपण माझे 4 तोडके मोडके शब्द शांतपणे, असं आम्ही सगळ्यांत भाषणात म्हणायचो बरं का. आता त्या तृप्ती पगारचं ते ऐकलं ना मी, आमच्या भाषणात गुरुजी लिहून द्यायचे सगळ्यात शेवटी. आज लोकांनी टिळक चिखलेगाव, चिखलाप्रमाणे त्यांचा कमळात जन्म झाला. आणि मग सगळ्यात शेवटी माझे 4 तोडके शब्द आपण ऐकून घेतले, याबद्दल मी आपला आभारी आहे. मनोज शिंदे आणि मामा चंद्रात्रे, माझं भाषण संपलंय हो, मला रोटरी. येस येस येस, थँक्यू सर. खूपच मोटिवेशनल स्पीच होतं आमच्या सर्वांसाठी, नॉट ओनली फॉर स्टुडंट्स बट ऑल्सो फॉर पेरेंट्स अँड टीचर्स. सर खूप खूप धन्यवाद. मी कुंजा मॅडमांना विनंती करतो की त्यांनी सिलेक्टेड क्वेश्चन्स आपल्या दोघं स्पीकर्सला विचारावे, कारण आपला टाइमही खूप झालेला आहे. तर सिलेक्टेड क्वेश्चन्स जे असतील तुमच्याकडे तर त्यांना विचारावे. ओव्हर टू यू गुंजाळ मॅडम. Okay, sir. Thank you very much. Good evening, everyone. I am Jayashree Gunjal from Baglan Education Society's English Medium School, Satana. It's my honor to conduct this interactive session. So without wasting much time, I'll start with this session. My first question, sorry, it's not my question. The first question is from Sakshi Kothawade to both of you, sir. And the question is, as we all know that you both are from Baglan Taluka, a rural place. Have you faced any difficulties due to it in your career? And if yes, then how did you overcome it? आपण दोघेही ग्रामीण भागातील असल्यामुळे करिअरमध्ये आपणास काही अडचणी आल्या का? आल्या असल्यास आपण त्यावर कशी मात केलीत? सोनवणे सर. Thank you, Pandit sir. Very nice. Nice to listen you. Anyway, yes, definitely ह्या अडचणी येतात, मलाही आल्या आहेत. नॉर्मली जेव्हा तुम्ही ट्रान्झिशन मध्ये असतात, लाईक graduation to post graduation, job A to job B, or relocation from Pune to London, all. So हे सगळे प्रॉब्लेम्स येत राहतात. येस. आणि त्याच्यातनं एक भावना येते की तुम्हाला स्ट्रगल वगैरे वगैरे वगैरे. माझा स्वतःचा अनुभव असा आहे, यू जस्ट चॅलेंज युअर सेल्फ. दॅट्स इट. व्हॉट कॅन यू डू बेटर आउट ऑफ दिस? यू नो, एंड ऑफ द डे आय डोंट ब्लेम एनीवन फॉर माय इश्यूज. They are mine issues. I must out. There are some parameters. I have to go and revisit them, and just push the boundaries. That's it. And just try to come to the better solution. That's my view. Struggle, because at the end of the day, it's a relative term.
ओके, मला असं वाटतं एका राजाचा स्ट्रगल हा एका सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने तो स्ट्रगल नाहीये. एक सर्वसामान्य माणसाचा स्ट्रगल त्याच्या शेजाऱ्याच्या मते तो स्ट्रगल नाहीये. सो वेन यू स्टार्ट ऍक्सेप्टिंग स्ट्रगल ऍज अ गिफ्ट, I literally accept that as a gift. Then that something comes out of me. Say, okay, now I know what to do next time. That's mine. Thank you, Pandit sir. sir. Pandit sir. माझं थोडं वेगळं मत आहे याबद्दल. माझं मत असं आहे की तुम्ही ग्रामीण भागातून आलात, याचे जसे तोटे असतात तसे फायदे पण असतात. म्हणजे उदाहरणार्थ मी गावाकडचं लोणचं घेऊन गेलो आणि डबा त्या पोरांसमोर घेतलं, किंवा गावठी अंडे घेऊन गेलो आमच्या मानसिंग वाकडचे. तुम्ही एक लक्षात घ्या, तुमच्याकडे तुमच्या मातीचा सुगंध आहे तोही त्यांना हवा असतो, तुम्हाला जसं त्यांचा सुगंध हवा असतो. म्हणजे उदाहरणार्थ आमच्या फर्स्ट इयरच्या MBBSच्या सुट्टीमध्ये माझी वर्गमैत्रीण आहे मंजू नेमकर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड पलटण. आम्ही आपले फर्स्ट इयरला दिवाळीच्या सुट्टीत सटाण्याला आलो, तेव्हा ती इंग्लंडला गेली, येताना चॉकलेट घेऊन आली. तिने मला चॉकलेट दिले, मी तिला गावठी अंडे आणि लोणचं दिलं. इतकं साधं आहे. इट्स टेक अँड गिव्ह. आता माझे बरेच मित्र मला म्हणतात, एक आईराणी जोक सांग म्हणतात तुला काहीतरी. कारण आता परवा मी मुल्लेरचे काही फोटो टाकले आमच्या फेसबुकवर, फार लोकांना आवडले ते. तेव्हा आपण एका वेगळ्या वातावरणात वाढल्यामुळे काही बाबतीत कमी असतो. पण एक लक्षात घ्या, आपल्याकडे एक फार मोठा, सोनवणे साहेब तुम्हाला पटतं का माझं म्हणणं बघा, आपण एका नॉन कॉम्पिटिटिव्ह वातावरणात वाढतो, अस्पर्धात्मक वातावरण, याचा आपल्याला फार फायदा होतो. कारण 11वी पर्यंत 12वी पर्यंत सटाण्यातला हुशार मुलगा एक किंवा दोनच असतात, त्यामुळे तुमच्यामध्ये फार प्रचंड आत्मविश्वास असतो. पुण्यामध्ये एक तर 9वी घेतलं तर 12 पोरं एकमेकांवर मारामारी करत असतात, आणि दे आर ऑल बेटर नॉट टू एंटर इन टू कॉम्पिटिशन, की मी माझा आहे बा. त्यामुळे त्यांनाही तुमच्याकडून काहीतरी हवं असतं. Fully agree, sir. Next question. Okay, thank you, sir. Next question is from Riddhi Bhamre to Sonone, sir. What are the new engineering skills have you developed recently? अलीकडच्या काळात आपण कोणते इंजिनिअरिंग स्किल्स डेव्हलप केली आहेत? ओके, बेसिकली डोमेन तर माझा तोच आहे, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. पण इन्फ्रास्ट्रक्चर डे बाय डे चेंज होत आहे. लाईक एकेकाळी क्लाउड हा कन्सेप्ट अगदी मागच्या 4-5 वर्षापर्यंत कुठेतरी ऐकायला मिळायचा. आता रिसेंटली व्हर्च्युअली 9 out of 10 or 8 out of 10 ऍप्लिकेशन्स हे क्लाउड बेस्ड झालेत सगळे. तर ह्या आमचं जे आहे तेच प्रॉडक्ट आम्ही क्लाउड बेस्ड मध्ये मूव्ह करण्याचं दॅट इज वन ऑफ द लेटेस्ट स्किल झालं. सो बेसिकली नेक्स्ट फेज जी आहे, सगळे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा आहे ती सगळी क्लाउड बेस्ड होत चालली. दॅट इज आणि डेटा ओरिएंटेड. सिक्युरिटी इज अनदर चॅलेंज नाउअडेज. सगळीकडे वर्ल्ड वाईड everyone is very conscious about their data, so security is the next level. त्याचे layers of security वगैरे ऍड करायला लागतात वगैरे. That is a skill recently. Thank you, sir. Sir, next question is to Dr. Pandit sir from Shraddha Rajwanshi. What is your key to success? आपल्या यशाची गुरु किल्ली काय सर? सांगितलं ना, आनंदी राहायचं, सगळ्यांची प्रेमाने वागायचं, सगळं आपोआप होत जातं. जमेल तेवढं करायचं, आपोआप होत. तुम्ही स्वतःला घडवतच जाता, तो कुंभ जो आहे तो अज्ञात आहे, सगळे त्याच्यामध्ये, तो एकच नाहीये. आई वडिलांचे हात लागतात, मित्रांचे हात लागतात, गुरुजींचे हात लागतात, वातावरणाचे हात लागतात, शाळेचे हात लागतात. त्याला काही असं की टू सक्सेस काय नाही. मुळात सक्सेस असं मी तुम्हाला तेच म्हणलो ना, काय छान आहे, आनंदी राहायचं, आपलं जे आहे ते बेस्ट आहे. ठेविले आनंद तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चालेल, पुढच्या प्रश्नाकडे सक्सेस म्हणाल तर येस सर, हे आहे बरं का, जिद्द हा एक आहे गुण, मला वाटतं जिद्द हा एक गुण आहे. हे करायचंच आहे बाबा, काय वैते बाई. आभारी आहे सर. पुढचा क्वेश्चन सोनवणे सरांना आहे, सौरभ देशमुख याकडून. अलीकडे डाटा सायन्सला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. असे म्हटले जाते की ज्या राष्ट्राकडे सर्वात जास्त डाटा असेल ते राष्ट्र सर्वात श्रीमंत असेल. हे कितपत खरं आहे सर?
100% true आहे. Am I audible? Yeah. Yes. It's 100% true. Very good question. I like it. मी चार्टवर पण हा क्वेश्चन बघितला होता. Yes, this is a fortunately unfortunately new age. जसं सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे जे आता आजकाल तुम्ही जर गेले पेट्रोल पंपवर गेले 1 लिटर पेट्रोल मिळतं, 2 लिटर पेट्रोल मिळेल असं. It's a matter of next 10 years. Data will be sold as a utility. Basically, that's where the next world is going. So आता ती फेज मधून जाते सगळं वर्ल्ड. But as you can see now, सगळं लॉकडाऊन आहे, सगळं आहे. But world hasn't stopped. Remotely, everything is happening and all. So data science is a new skill. I think I didn't mention that. And so the one whichever nation holds the best data, they have naturally they get advantage, and there's a chance that they can dictate the better terms, and they can have a better bargain power. I do believe, yes, that's true. Okay, thank you, sir. Sir, अजून एक थोडंसं त्याच बाबतीत, how can students from rural areas leverage the career opportunities presented by big data analytics and artificial intelligence? It's you just have to keep the pace, basically. Yeah. Yes, it is a slightly difficult being rural area, but it's not impossible. The only thing missing is you just don't get that exposure in rural area. But I think slowly things are changing. I mean, so one has to find some link to that exposure where those things are happening. Then maybe unis and colleges can play a better role. It's their job to provide some kind of bridge and get some those experts visit to the place, tell them to do some like a project in coordination with them. जे इकडे चालतं UK मध्ये बऱ्याचपैकी युनिव्हर्सिटीज मध्ये second year, third year, there's a severe tie-up with the organization and the working the universities and working organization. And the government does a lot of initiative as well. They make that as a part of process. So that is a one way out. But it is a challenge being rural area. But it's still आता बऱ्यापैकी जग तसं छोटं होऊन गेलंय. टेक्नॉलॉजीमुळे सगळं अवेलेबल होतं आजकाल. Thank you, sir. Next question is to Dr. Pandit, sir. How do you keep your skills sharp and updated? Question is from Yash Katyare. हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला सातत्याने आघाडीवर राहावं लागतं. आता तुम्हाला माझं आत्ताचं उदाहरण देतो. सध्या मी पुणे महानगरपालिकेच्या जम्बो कोविड सेंटरचं व्यवस्थापन पाहतो, अभियांत्रिकी महाविद्यालय मैदानावरच्या. 800 खाटांचं रुग्णालय, आता रुग्ण कमी झाले. एकेकाळी जवळजवळ 300-350च्या वर गेले होते. आम्ही फक्त गंभीर रुग्ण घेतो, जे प्राणवायूवर आहेत किंवा जे अतिदक्षता विभागात आहेत किंवा जे इतरांवर अवलंबून आहेत जगण्याकरता तंत्रांवर. आता हा आजार नवीन, त्याच्याबद्दल कोणालाच काही माहित नव्हतं. रोज तुमच्याकडे व्हॉट्सअप, ईमेल, फेसबुक प्रचंड माहिती घेऊन पडते. तिचं परिशीलन करणं, माझा जो विषय आहे औषधशास्त्र, त्या दृष्टीने बघणं, कुठल्या औषधामुळे या रोगाला प्रतिबंध होतो, कुठल्या औषध या रोगात वापरायची. म्हणजे या काळामध्ये मी अधिकृत सोडाच अनधिकृत सुद्धा अनेक मित्र, म्हणजे खाजगीरित्या घरातल्या घरात, म्हणजे खूप लोकांचे खूप पैसे वाचवले मी. घरातल्या घरात अनेक रुग्ण आम्ही कोविडचे सांभाळले, कमीत कमी औषधामध्ये बरे केले. तर हे सगळं नवीनच होतं ना, पूर्णपणे नवीन होतं. आता मास्क 24 तास वापरायचा, आता फेस शील्ड वापरायची सवय नव्हती कधी. सो हे सगळं नवीन आहे. सुदैवाने आयव्हरमेक्टिन वॉज वन ऑफ माय एरियाज ऑफ इंटरेस्ट. त्याच्यावरच्या काही ट्रायल मी पूर्वी केल्या होत्या आणि सातत्याने शिकवत असल्यामुळे बरेचसे रिपर्पज ड्रग आहेत. रिपर्पज ड्रग म्हणजे काय की सध्या एका आजाराकरता वापरात असणारी औषधं ही दुसऱ्या किंवा नवीन आजारावर वापरून पाहणे, अशीच बरीचशी औषधं आहेत. तर त्यांचं आधीच ज्ञान होतं. तुम्हाला सातत्याने वैद्यकीय, मी रोज कमीत कमी 1.5 ते 2 तास अभ्यासाचं वाचन करतो रोज. त्याच आजाराचा पेशंट परत आला तरी तेच परत एकदा वाचतो.
थँक्यू सर. थोडक्यात मी हुशार नाहीये. परत परत वाचावं लागतं. ज्याला असं वाटतं मी हुशार आहे तो शिकणं संपला. खरंय सर. पुढचा प्रश्न तुमच्यासाठीच आहे सर, रोहन बधाणेकडून. हाऊ कॅन इंडिव्हिज्युअल्स अँड सोसायटी मॅनेज द इमोशनल स्ट्रेस क्रिएटेड बाय अ पेंडेमिक लाईक COVID-19? मला एकदम सखाराम घटनेचीच आठवण झाली भाऊ. तुम्हाला सखाराम घटने माहित नसतील. अरे बाळा फार लहान आहेस रे तू, एवढा नको विचार करू. काय थोडी बंधनं पाळायची, थोडी नाही पाळायची, थोडा मास्क लावायचा, घरात काढून ठेवायचा, एवढं फक्त मित्रमैत्रिणींपासून अंतर ठेवर का सेफ. आणि कोविडमुळे जी आपली मानसिक अवस्था झालेली आहे तिच्यातून बाहेर पडायला तुम्हाला स्वतःला दुसरीकडे गुंतवून घेणं हेच आवश्यक आहे. म्हणजे मी हे कोविडचं काम का घेतलं, ऍक्च्युअली मला शासन पण म्हटलं की अहो गुरुजी तुम्ही 66 वर्षाचे, त्यात तुम्हाला कोमॉर्बिडिटी, रक्तदाब जास्त आहे, थोडी साखर आहे, काय उगाच रिस्क घेता. मी म्हटलं मग घरी बसून काय करू, काय घरी बसण्यामध्ये जास्त रिस्क आहे. तेव्हा हे वृत्तीवर अवलंबून आहे. कोणत्याही वातावरणाचा त्रास कुणाला होतो तर ज्याला त्या वातावरणाशी जुळवून घेता येत नाही. हे वातावरण बदललं, याच्याशी जुळवून घेता आलं पाहिजे. मला आता घराबाहेर पडता येणार नाही तर घरातच आनंदी राहता येईल असं मी काय करू शकतो. आणि काय गप्पा मारणे, वेळ घालवणे, पुस्तकं वाचणे. दुसरं म्हणजे तुला मुलगा आहेस ना तू, म्हणून तुला सांगतो आईला स्वयंपाकात मदत करायला लाग. तुला कोविडचा अजिबात कोणताही त्रास होणार नाही. कळलं ना माझ्या म्हणण्याचा अर्थ, कळला ना तुम्हाला. आणि मुख्य म्हणजे तुला त्याचा लग्नानंतर फार फायदा होईल. Okay. The next question is from Arun Khernar. The question is to both of you, sir. What are the best career options other than doctor and engineering? What are the other fields? Sonone, sir. I don't think I should. I mean, it's hard to say to someone ki go for this career, go for that career. You have to do some your, as Pandit Saranni खूप छान सांगितलं, you can't plan too much ahead. Okay, you do the right thing at the moment. Oh yes, you have some something in your mind, but have some plan B as well or plan C as well. It does happen sometimes. What you believe in something and it doesn't work, and what you end up with is a huge disappointment. So that much depends on your liking, sir. What you believe in, what you like in, then only you can. And it's a big topic. As I said, मी जेव्हा 12वी झालो तेव्हा मी ऐकलं, बघितलं, मला पटलं आहे नवीन. देन मी दोन माझ्या जवळच्या जे हितचिंतक होते, गुंजाळ सरांसारखे किंवा दादांसारखे वगैरे, त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडनं जस्ट माझ्या थिंकिंगचं व्हेरीफाय केलं. बट थॉट हॅज टू बी युअर्स. I can't generate thought for you. पंडित सर, मी तुम्हाला म्हटलं माझे विचार वेगळे आहेत. मी तुला आता सांगितलं ना करिअर करायचं, तुला चांगला नवरा हो, हे बेस्ट करिअर. तुम्हाला मी म्हणतोय की तुम्ही शिक्षण काय घेतलं, तुम्हाला पदवी कुठली आहे, तुम्हाला पगार किती मिळतो, दुकानाच्याकडे पाहू नका. चांगला मुलगा व्हा, चांगला नवरा व्हा, चांगले वडील व्हा. बिकमिंग ए गुड ह्युमन बिईंग इज द बेस्ट करिअर. फक्त एवढंच, तुम्ही हे करिअर म्हणता ज्या अर्थांशा करायची नाही आणि स्वतःची लायकी आहे त्याच्यापेक्षा खाली यायचं नाही. ते तुमच्याकरता योग्य करिअर. ही तुमची क्षमता आणि सगळी बरं का, म्हणजे केवळ बौद्धिक क्षमता नाही, इव्हन पालकांची. मला अजून आठवतं सटाण्याचा माझा एक अत्यंत गरीब मित्र इथे, आय विल नॉट नेम हिम, त्याची मुलगी फार हुशार होती, पण त्याचा तुटपुंजा सगळा संसार, 2 वेळच्या जेवणाचे वांदे. तो मला काहीतरी सांग यार, बोले पोरबैती हुशारचे बोले, मला परवडत, त्याला काहीच परवडणं शक्य नव्हतं. शांतपणे मी त्या मुलीला सांगितलं, तू फर्ग्युसन कॉलेजला मी तुला ओळखीने मॅथमॅटिक्सला ऍडमिशन घेऊन देतो. आर्ट्स मध्ये मॅथमॅटिक्स यायचं म्हणजे फी पण कमी होते, आणि तू सॉफ्टवेअर IT मध्ये जा. नाऊ शी इज ड्रॉइंग इन लॅक्स, शी इज हॅपीली मॅरिड. तेव्हा
तुम्ही करिअर निवडाल ते फक्त स्वतःच्या बुद्धी निवडायचं नाही, स्वतःच्या मार्गाने निवडायचं नाही, जगात कोण पुढे चाललं त्याच्याने निवडायचं नाही. आपल्याला काय जमेल, आपल्याला काय परवडेल, आपण कुठपर्यंत जाऊ त्याच्यावर बघायचं. आणि हे तुम्हाला आपोआप कळेल. नाही असं दरवर्षी विचारत राहा, एक ना एक दिवस मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेन, तूच मला देशील ते. थँक्यू सर. खूप खूप छान क्वेश्चनचे आन्सर्स तुम्ही दोघही स्पीकर्सने दिलेले आहेत. आणि आपल्याला कुठेतरी थांबावं लागेल कारण आपला वेळ खूप झालेला आहे. आपण व्होट ऑफ थँक्स साठी उमेश सोनी सरांकडे जातो आहोत आणि त्यानंतर मी सर्व प्रेक्षकांना आणि सांगू इच्छितो की आपल्या सरांशी तुम्हाला इतकूच करायचं असेल तर मी शेवटी अनम्यूट करून तुम्ही तुमचे पर्सनल काय क्वेश्चन असतील तर नंतर आपण विचारू शकतात. ओव्हर टू यू उमेश सोनी सर फॉर द व्होट ऑफ थँक्स. प्लीज अनम्यूट सर. नमस्कार. रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाण आणि इंग्लिश मीडियम स्कूल सटाणा यांच्या संयुक्तपणे आजचा जो कार्यक्रम होता त्यामध्ये रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे माजी प्रांतपाल दादा देशमुख, पीडीजी राजू शर्मा सर हे उपस्थित राहून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, याबद्दल दोघांचे खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे आजचे प्रमुख मार्गदर्शक किशोर सोने सांडे लंडनहून उपस्थित राहून त्यांनी खूप छान मार्गदर्शन केले आणि डॉक्टर पद्माकर पंडित सरांनी खूप छानच मार्गदर्शन केले, त्याबद्दल दोघांचे खूप खूप धन्यवाद. नाशिक जिल्ह्यातील व सटाणा शहरातील मान्यवर सन्माननीय नागरिक सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होते, त्यांचे खूप खूप धन्यवाद. विविध शाळांचे पदाधिकारी, टीचर्स व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे खूप खूप धन्यवाद. विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य तसेच विविध रोटरॅक्टर्स व युनिव्हर्सिटी क्लबचे पदाधिकारी व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे खूप खूप धन्यवाद. आता पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद मानून पुढील कार्यक्रमासाठी योगेश आयरे सरांकडे जातो. ओव्हर टू योगेश आयरे सर. थँक्यू सेक्रेटरी उमेश सोनी सर. आजच्या कार्यक्रमाने खूप मोठी हाईट घातलेली आजची गाठलेली आहे. दोघही स्पीकर्स सॉफ्टवेअर इंजिनियर किशोर सोने सर आणि आमचे डॉक्टर पद्माकर पंडित सर खूपच छान मार्गदर्शन आमच्या सर्व मुलांना तुम्ही केलेले आहेत आणि त्याचा खूप त्यांच्या लाईफ साठी खूप मोठा फायदा होणार आहे. मी सर्वांना आता अनम्यूट करत आहे आणि आजचा आपला कार्यक्रम संपला आहे, पण ज्यांना ज्यांना आपल्या स्पीकरचे काही हितकूच करायचं असेल तर त्यांनी एक एक हँड रेस करून त्यांच्याशी बोलू शकतात. थँक्यू फॉर ऑल. माझा एक पर्सनल प्रश्न आहे पंडित सरांना. सर इथं असं म्हटलं जातं कोरोना बिरोना काय शे म्हणे, मास्क फेका म्हणे. आम्हाला प्रत्येक आम्ही जर मास्क घालून गावात फिरलो काय शे म्हणा मास्क काढा म्हणा, कोरोना बिरोना निसता येडा बनणार राहण्यात डॉक्टर्स म्हणे. बरोबर खरं आहे का खोटं आहे सर? हा नवीन आजार येत राहणार. येस. आवाज ब्रेक जातो सर. विज्ञानाला आव्हान देण्याची मूर्ख तुम्हाला एकच उदाहरण सांगतो. मुंबईचे एक पाटील नावाचे डॉक्टर होते. हॅलो. हा बोला सर. मुंबईचे एक पाटील नावाचे डॉक्टर होते, त्यांनी अशी मुलाखत टीव्हीवर दिली आणि काही दिवसांनी ते कोरोनानेच वारले. तर मी तुम्हाला हळदी कुंकू नेटवर्क तुमचं ब्रेक होतंय सर. तुमचं बी असते ना तिच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? हा नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय, आवाज ब्रेक होतोय. आता येतोय. तुम्हाला मी हळदी कुंकवाच्या डब्या असतात ना आपल्या, येस, त्याच्यामध्ये कोरोना आणून देतो. तसं दाबलं की ती शिंकल्यासारखा उडेल कोरोना त्याच्या अंगावर. त्याला म्हणा कोरोना काही नाही, जाऊ घे म्हणा कोरोना तुला. काय त्याला HIV आलं तरी लोक तसंच म्हणतात, SARS आलं तेच म्हणतात. लोकांमध्ये वैज्ञानिक वृत्ती निर्माण करायला आपण कमी पडलो हे आहे त्याचं कारण. ओके.
येस, अजून कोणाला काही क्वेश्चन विचारायचे असतील विचारू शकतात. स्वतः आता अनम्यूट होऊ शकतात आणि सरांशी हितगुज करू शकतात. विचारलं सर टेस्ट क्या है सर? टेस्ट 13 तारखेला टेस्ट असणार आहे बेटा. सर्व गेस्टचे लेक्चर झाल्यानंतर 13 तारखेला टेस्ट असेल. हा, येस अर्णव. बाबा तुम्ही केव्हा येणार आहे? डॉक्टर मनोज शिंदेकडून तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे घरून. मनोजचा चिरंजीव दिसतो. येस येस. अरे मग मी आलो तर डबा पाठवून देणार इथे. हॅलो अर्णव. डिसेंबर पर्यंत या सगळं घर वगैरे पूर्ण होऊन जाईल. नाही मी नाही आलो तर डबा पाठवून दे ना. आणि तुझ्या वडिलांना सांग चांदीचा डबा पाठव. ते तुम्ही त्यांच्याशी बोला. हॅलो सर. येस अथर्व. Sir, I want to ask about tomorrow's lecture. Sir, you will send the passport or we will get the on link? Yes, you in which school you in best? Okay. I will share tomorrow's programs links with Gunjar madam. She will share you. Hello sir. Yes. सर मला किशोर सरांना विचारायचंय की तुम्ही एखादी कोडिंग शिकायसाठी प्लॅटफॉर्म सांगू शकता का? आता कोणती कोडिंग शिकावी की ज्याचं पुढे मार्केट असणार आहे भविष्यात? या बाबतीतला क्वेश्चन सर मी तुमच्या नंतर विनायक सोनवणे सरांनाही विचारू इच्छितो की ते पण लंडन वरून आत्ताच आलेले आहेत इंडियामध्ये आणि ते पण तुमच्या नंतर BCS पास आउट झाले होते. ते पण आपल्याबरोबर आहेत. आहेत आज ते जॉईन केले. हो पहिले तुम्ही सांगा नंतर विनायक सोनवणे सर सांगा. आय थिंक त्यांना सांगू द्या आधी. गुड फ्रेंड कालच बोललो मी त्यांची. हाय विनायक. नमस्कार किशोर सोनवणे सर आणि पंडित सर तुम्ही छान बोलले. खूप छान मार्गदर्शन दिलं. तर क्वेश्चन टू आन्सर युअर क्वेश्चन मला स्वतःला असं वाटतं की पुढचं जे फ्युचर आहे IT मध्ये ते आम्ही जे करतोय ते नक्कीच नाहीये. म्हणजे आम्ही साधारणतः प्रोग्रामिंग आपण जे करतोय ते नाहीये. पुढे जाऊन तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि क्लाउड या 3 ज्या गोष्टी आहेत याच्यावर तुम्हाला फोकस करायला लागेल. हे मला असं वाटतं. जे काही माझं थोडं स्टडी आहे IT मध्ये सध्या. अगदी बरोबर म्हटलं विनायक. कसं आहे सगळं मार्केटचं नेचरच बदलतंय. आता माहित नाही तर सगळ्यांना एवढं माहिती आहे की नाही. आय थिंक विनायकला माहिती आहे अमेझॉन वेब सर्व्हिसेस वगैरे जो आहे एक नवीन प्लॅटफॉर्म आले सगळे. सो तसं तो बिग टॉपिक आहे. पण जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज नेक्स्ट. आय थिंक अनदर 4 म्हणजे ऑलरेडी बऱ्यापैकी त्याच्यात लीफ घेतलेली आहे मार्केटने. आय थिंक another 4-5 years it will be common. It takes time. Artificial intelligence विनायकला आठवत असेल आम्हाला शिकवलं गेलं होतं जेव्हा आम्ही MCS ला वगैरे असताना. आणि त्याच्यानंतर आता जे 20-25 वर्ष लागले त्याला ऍक्च्युअल इम्प्लिमेंट व्हायला. पण आता ते फास्ट होणार. मला दोन्ही प्रश्न विचारायचा आहे. सॉरी विचारा सर. मला दोन्ही ITच्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला इतका स्कोप येईल का की ज्यामुळे नॅचरल इंटेलिजन्सचा स्कोप कमी होईल? गुड क्वेश्चन. हाऊ वुड यू कम्पेअर द टू? नाही सर असं नाही होणार. म्हणजे it will certainly complement. Yes, there are pros and cons. Obviously, there will be initial phase like stabilization होईपर्यंत थोडेसे त्याचे मिसयुजेस होतील, थोडेसे त्याचे काही विक्टिम्स पण होतील वगैरे. बट इव्हेंच्युअली इट विल सेटल आणि इट विल कॉम्प्लिमेंट द होल कन्सेप्ट इज इट मीन टू कॉम्प्लिमेंट द ह्युमन रेस. सर मला एक पॉईंट सांगायचं सर तुम्हाला. एक जस्ट ॲड ऑन टू किशोर जे म्हटलं होतं ते. सर पूर्वी आपल्या असं बोलायचं जायचं की कॉम्प्युटर आल्यानंतर ते कॉम्प्युटर एका 10 माणसाचं एक कॉम्प्युटर काम करेल.
असं म्हटलं जायचं सर. किती जॉब आपले गेले. मला नाही वाटत आपली पॉप्युलेशन जेवढी वाढली आहे आणि जर कॉम्प्युटर्सने जर माणसाची कामं कमी केली असती, कामं कमी तर लोकांना बहुतेक जॉब अजिबातच मिळाला नाही. आता जर जॉब नाहीये तर अतिशय म्हणजे काहीच जॉब नसते, राईट. तसं झालं नाही. फक्त काय झालं की आपलं काम फास्ट झालं. सो टुमॉरो उद्या AI ने जर ऑपरेशन पण करायला लागलेत असं म्हणणं चुकीचं आहे की डॉक्टरची गरज पडणार नाही. इट विल असिस्ट टू डॉक्टर्स आणि त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. लोकांना आम्ही चॉईस देऊ, तुला डॉक्टर कडून इंजेक्शन पाहिजे का रोबो कडून इंजेक्शन पाहिजे. तर रोबोकडे पाहिजे, कोण जास्त चांगलं दिसतं. इनफॅक्ट विनायक सरांनी जे म्हटलं ना की जे पूर्वी एक वाजपेयी जेव्हा होते तेव्हा लोक असं म्हणायचे की म्हणे जॉब जातील वगैरे. इनफॅक्ट मागच्या 30 वर्षात बघितलं तर ह्यूज चेंज झाला इंडियामध्ये. हायस्ट लाईक 50 लाख लोक माझ्या मते आज IT मध्ये काम करत असतात. इट्स अ ह्यूज नंबर. वन IT प्रोफेशनल क्रिएट्स प्रॉस्पेरिटी, देन लॉट मेनी थिंग्स हॅपन्स त्याच्यानंतर. तुम्ही पुण्याचं उदाहरण बघा, नंतर खूप सारे असे ITच्या बेसवर किती सारे शहर्स वगैरे. आणि IT इज नॉट ओनली इंडिया, इंडियाच्या बाहेर IT जास्त आहे, इंडियाचा IT. येस. हॅलो सर. येस तनिष्का. हॅलो सर, माझा क्वेश्चन किशोर सोनवणे सरांसाठी आहे. मीन्स तुम्ही आता ज्या ठिकाणी आहात मीन्स तुम्ही त्या टाइप मध्ये कसा एन्जॉय करताय सक्सेसफुल लाईफ नंतर? ऑब्विसली म्हणजे मी लकी तर आहे, परिवार आहे माझ्याच बरोबर. मिसेस माझी योगिता, आम्ही लग्न करूनच इकडे आलोय. नंतर इकडे परिवार वाढला. काही त्याच्यात आम्ही काही गोष्टी मिस करतो, काही गोष्टी गेन करतो. ऑब्विसली इंडियन कम्युनिटी वगैरे पण तशी तयार होऊन गेली आहे बऱ्यापैकी. बट असं तर म्हणून नाही चालणार की मला अगदी इंडिया सारखंच पाहिजे इकडे वगैरे, तसं नाही. तुम्हाला थोडं ऍडजस्ट व्हायला लागतं ट्रान्झिशन फेज मध्ये. थोडंसं यू हॅव टू पिक फ्यू थिंग्स, यू हॅव टू गिव्ह अप फ्यू थिंग्स वगैरे. आणि आमच्या म्हणजे योगिता इज सायलेंट एनर्जी बिहाइंड ऑल दिस. बऱ्यापैकी सगळं करत असतात. मागच्या वर्षी मला वाटतं माझ्याकडे मला किशोरच्या घरी जायचा योग आला होता आणि अतिशय सुंदर फॅमिली किशोरची. म्हणजे तुम्ही त्याच्या घरी गेल्यानंतर तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही एखाद्या गोऱ्या माणसाकडे गेले, असं वाटणार नाही. जरी तो 20 वर्षाचा असेल तरी तुम्हाला ते जे रूट्स आहेत त्याचे, जे म्हणजे आपले सगळ्यांचे जे रूट्स आहेत ना, ते तसंच त्याचं सगळं आमचं म्हणजे वहिनींचं वेलकम वगैरे जे होतं ते फारच सेम अजून तसं काही नाही. रूट्स तसे आहेत अजून. म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडे गोरो मोरो व्हावं लागत नाही. अजिबात नाही. सर्व काही फेस्टिवल आता सगळीकडे होतात आणि तिकडे लंडनला पण होत असेल, पण आय थिंक तुम्ही तिथे दिवट्या बदल्या नक्कीच मिस करत असाल. दिवट्या बदल्या नाही होत. मे बी आम्ही प्रथा पाडू एखाद्या सटाण्याची यात्रा आणि ड्युट्या बोलल्या. हो. बागलांचं कोणी आहे का तिकडे? आहेत ना, भरपूर आहेत. हो. आता म्हणजे विनायक येऊन जाऊन असतात. आय थिंक आत्ताच होते ते माझ्या मते. विनायक तसा भरपूर वेळा इकडे आलेत गेलेत वगैरे. सटाण्याचे बरेच लोक आहेत. अजून ब्लॉसम स्कूलचं कोणी क्वेश्चन विचारू इच्छित आहे? सुप्रिया शेवाळे, आस्क युअर क्वेश्चन. अनम्यूटून बोलू शकतात. आवाज कमी येतोय बेटा तुझा. हॅलो, थोडस मोठ्याने बोल. Hello, am I audible? Yes, थोडस मोठ्याने बोल. I have one question for Kishore Sonawne sir, that had he learned Python about coding? No. I mean, patent has a subject in a coding वगैरे. It's quite complicated. You can't just go and do the patent for like a 10. I mean, like there is the types of productचं पेटंट होतं. स्पेसिफिक कोडचं पेटंट नाही होऊ शकत. लाईक आता ऑरेकल प्रॉडक्ट, मायक्रोसॉफ्ट प्रॉडक्ट, SAP प्रॉडक्ट, ऑल दिस ह्या प्रॉडक्ट्सचं पेटंट होत असतं. एम आय राईट विनायक? ऍक्च्युअली जस्ट टू ऍड ऑन दॅट, पेटंट म्हणजे काय असतं, तुम्ही तुमच्या डोक्यात एक आयडिया आली की मला हे करायचंय, ठीक आहे. आता त्या आयडिया तुमची आहे, तुम्ही कोडिंग जेव्हा करता तेव्हा तुम्ही C वापरता, C++ वापरून जे कोडिंग केलं
दॅट्स फाईन. पण तुम्ही पेटंट कसं करू शकता? तुम्ही C++चं कोडिंग नाही, पेटंट नाही करू शकत. तुम्ही जे डेव्हलप केले प्रॉडक्ट ती तुमची आयडिया आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही पेटंट टाकू शकता आणि दॅट्स हाऊ यू कॅन रजिस्टर पेटंट. Absolutely right. Concept on idea gets patent. Concept, yeah. तन्वी want to ask question. आज जिने इंट्रोडक्शन केलं तुमचं ते क्वेश्चन विचारू इच्छिते. विचार तन्वी. Hi Tanvi. Sir, my question is for Dr. Padmakar Pandit sir, that have we given NEET exam before MBBS? आमच्या वेळी ते आमच्या आपल्या शिक्षणाचा जो आराखडा आहे ना, आकृतीबंध, तो बदलत गेलेला आहे. आता तो परत बदलला. आमच्या वेळी तो 11, म्हणजे आता तुम्ही जी 10वी म्हणता ना, ती आमच्या वेळी 11वी होती. हा, किंवा विनोदाने म्हणायचं तर आता जो 10वा करतात तो आमच्या वेळी आम्ही 11वा म्हणून करायचो. आणि 11वी झाल्यावर आम्ही महाविद्यालयात जायचो, म्हणजे कॉलेजमध्ये. आणि ते जे होतं ते 3 वर्षात असायचं. FY SY TY, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. आणि ते जे पहिलं वर्ष होतं दॅट यूज टू बी प्री प्रोफेशनल. म्हणजे 11वी नंतर तुम्ही पदव्युत्तर पहिल्या वर्षाला गेले प्री डिग्री सायन्सला, नंतर FY केलं आणि त्या FY नंतर A ग्रुप घ्यायचा, गणित, एकच कुठला तरी विषय घेता यायचा. गणित घेऊन एकतर अभियांत्रिकीमध्ये जा किंवा मग बायोलॉजी घेऊन मेडिसिन मध्ये जा. आणि काही लोक दोन्ही विषय, आता नंतर ते परत दोन्ही विषय घ्यायला परवानगी मिळाली, आजही आहे. सो आमच्या वेळी तशी स्पर्धा कमी होती, तुमच्या वेळी स्पर्धा जास्त आहे, कारण फार लोकांना काहीतरी व्हायचंय. आमच्या वेळी असे फार लोक आहेत, जाऊ दे रे, काय कुठे करत, काय माहिती, असे आयुष्य इझिली घेणारे पालक आणि विद्यार्थी जास्त होते. पण नीट आता आलाय ना, आता खूप कटिंग एज कॉम्पिटिशन आहे, कारण मी सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन करतो आणि परफॉर्मन्स काउन्सिलिंग हा अजून वेगळाच भाग आहे. म्हणजे परीक्षा कोणतीही असली तरी त्यात यश कसं मिळवावं याचं एक वेगळंच तंत्र आहे आणि ते आम्ही फक्त काही लोकांनाच शिकवतो. योगेश, मी सांगतो की हॅलो, हा बोला. याच्यानंतर पंडित सरांचं आपण पालकांसाठी पण एक सेशन घेणं गरजेचं असणार. येस सर, येस सर. आजच्या काळामध्ये जी काही घोडे स्पर्धा चालू आहे किंवा रॅट रेस आहे, त्याच्यात पालकांनी पण सुज्ञ होणे आवश्यक आहे. येस, करेक्ट. विनाकारण आपल्या उशीर केला खरं तुम्ही मनोज शिंदे. तुम्ही कंगना राणावत आणि अर्णव गोस्वामीच्या पालकांना सांगायला होतं पंडित सरांचं. खरं तुम्हाला एक जोक सांगायचा राहून गेला का रोटरीच्या लोकांकरता. आमच्या सौंनी मला विचारलं, एकदम रोटेरियनचा तुझा काय संबंध? म्हटलं 40% संबंध आहे. रोटेरियन मधली टेरी आहे ना माझ्याकडे, म्हणून मला बोलवलंय म्हटलं. छान झाला कार्यक्रम, आनंद वाटला, मन प्रसन्न झाले. काही वर्षापूर्वी सर मी आलो होतो तुमच्याकडे. डॉक्टर शिंदेचे वडील सटाणा आणि परिसरातील ग्राहकांच्या सेवेत अद्ययावत सुसज्ज मेन्सवेअरचं भव्य दालन JK गारमेंट्स. आमच्याकडे जीन्स, कॉटन जीन्स, ॲपल शर्ट्स, फॅन्सी टी शर्ट्स, शेरवानी, नेरो फिट, सलवार कुर्ता, नाईट पॅन्ट, चिल्ड्रन वेअर, फॉर्मल शर्ट्स तसेच सर्व प्रकारची होजियरी होलसेल भावात मिळण्याचं एकमेव ठिकाण JK गारमेंट्स. आणि सर्व काही एकाच छताखाली. क्वालिटीची तडजोड नाही, उत्कृष्ट क्वालिटी, योग्य दरात, बस्त्याची उत्तम सोय. एक वेळ अवश्य भेट द्या आणि मनासारखी खरेदी करा. आमचा पत्ता JK गारमेंट्स, सुभाष रोड, नंबर 1, गोदावरी गॅस ऑफिस जवळ, सटाणा. संपर्क 96 73 97 41 19 आणि 8805 43 15 63.